नमस्कार दादा. आजच्या मैदानात आपल्या लखननी एक नंबर केला आहे आणि खरंच आजचं मैदान एक चांगल्या अशा नियोजनामध्ये मैदान पार पडलं आणि एक टॉपचा पायरा आपल्याला बघायला भेटला. नवमिंद केसरी बकासूर आणि लखन आणि चांगला असं मैदान गाजवला. काय बोलाल? चांगली गाडी पळाली आमची. आम्ही पेडगावला पण एक नंबर केला होता. बरोबर. मग योगायोग आलेत आमची इथं पळायची. बरोबर. ती गाडी आमची तिथंच पळणार होती पुशेगावला. पण काय पहिला म्हणजे हे झालं पहिलेच नाही का. बरोबर. म्हणून आम्ही आज पळालो. बरोबर. आणि दादा आज गाडी जेव्हा गटाला पाळली तेव्हाच पब्लिकला माहिती पडलं होतं की ही गाडी आज एक नंबर करणार, कारण पेडगावला सुद्धा जबरदस्त गाडी पाळली होती आणि पेडगाव हिंदकेसरीला या गाडीने एक नंबर केला होता. त्याच्यानंतर दादा आजसुद्धा गाडीला जबरदस्त स्पीड लागला होता. तर हे नियोजन कसं जुळून आलं या जोडीचं, काय बोलाल? नियोजन म्हणजे आमच्या भाऊंचं त्यांचं बोलणं झालेलं. बरोबर. म्हणजे आपण पळायचं इथं, त्यांचं म्हणजे तिथंच पळायचं होतं ना आम्हाला. त्यामुळे मग म्हणजे ह्या मैदान नाही, मग इथं पळू आपण नाही का. बरोबर. अंगरेवाडीत म्हणजे चालते मग. बरोबर. दादा पुसेगावला आपण बघायला गेलो तर पुसेगावला पण टॉपचा पायरा होता, परंतु गाडी फॉल झाली. परंतु पब्लिकचं रिॲक्शन असं होतं की जर गाडी फॉल झाली नसती तर त्या मैदानात नक्कीच हारण्या आणि लखनने गुलाल घेतला असता. काय बोलाल त्याच्याबद्दल? त्या गाडीला पण चांगली गती लागली होती आमच्या. कारण गाडी म्हणजे सुट्टीत आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला. बरोबर. बैल पण उभा राहत नव्हता. बरोबर. आज म्हणून ते फॉल झाले तरी गाडीला गॅस होता आमच्या. बरोबर. गाडी गुलालात राहिली असते. बरोबर. दादा सेमीमध्ये पण बघायला गेलो तर तास क्रमांक 1 वरून ही गाडी लागली होती आणि सेमीला सुद्धा सुट्टा असा गटपास केला. जेव्हा सेमीला गाडी लागली होती तेव्हा पब्लिक पण खूप आतमध्ये आले होते, तरी सुद्धा खुला असा गटपास केला या गाडीने. काय बोलाल बकासूरबद्दल, कारण तो पण लखनसोबतच त्याच स्पीडने त्याच जोरामध्ये आज गाडी पळाली. बकासूरचं सांगायचं म्हणजे तो बैल अख्ख्या जनतेच्या मनातला आहे. बरोबर. आणि त्या बैलाला गती पण आहे, एक प्रकारचा देव म्हणून ओळखला जातो ते. बरोबर. आणि आमचा बैल पण आमचा सेकंद बिकंदला इकडे पब्लिक वगैरे पळते ना, पब्लिकने बी तर आम्हाला काही अडचण नाही. बरोबर. दादा आता तुम्हाला पायऱ्यांसाठी खूप फोन येत असतील, तर कसं नियोजन करता? म्हणजे लखन तर बघायला गेलो तर टॉपमध्येच पळतोय, तर आता पायऱ्यांसाठी यापुढे सुद्धा खूप कॉल येतात, तर नियोजन कसं असतं? नियोजन म्हणजे पैऱ्यांचे भरपूर कॉल येतात. आमचे पैरे म्हणजे आमचे भाऊ करतील, आमचे गणामामा आहेत. बरोबर. ह्यांच्या नियोजनात पैरे करतात. बरोबर. आणि प्रेक्षकांची अशी सुद्धा इच्छा आहे की मुंबईमध्ये बिंजोडला लखन कधी दिसणार? मुंबईला 26 जानेवारीला. बरोबर. आजच्या या मुळशी केसरी मैदानाबद्दल काय बोलाल? मैदानाचं आयोजन वगैरे कसं होतं? आयोजन नियोजन एक नंबर होतं. आणि दादा आपण बघायला गेलो जिथे लखन असतो तिथे सर्व जी तुमची मित्रमंडळी आहे ती कंटिन्यू लखनसोबत असते आणि कायम सोबत असते. आजसुद्धा सेमीनंतर खूप जल्लोष होता. काय बोलाल त्यांच्याबद्दल? जल्लोष म्हणजे आता आमचे गणामामाच्या तिथले पण नाही का विकास काका म्हणून आहेत, तिथे मुरुम म्हणून आले नाही का. आणि बरेचसे म्हणजे आमच्या इकडले बी 2-3 गाड्या आल्या. आणि इथले उरोड्यातले आपले दादाभाऊ मारणे असेल, ते देवाबावर आले, ते सगळेजण आपल्या संगत असतात. बरोबर दादा. आणि लवकर आम्ही इथं मोशीमच्या घरी उतरलेलो ना, तर त्यांनी पण भरपूर सोय घेतली विचाराने आपली. बरोबर दादा. आणि आता पुन्हा एकदा ही गाडी आता आपल्याला कधी बघायला भेटेल, काय बोलाल? आता एखादं मोठं मैदान भेटलं की बघायला भेटेल नाही का. कारण प्रेक्षकांची इच्छा असते की मोठ्या मोठ्या मैदानात हा पायरा व्हायला पाहिजे आणि तुम्ही आणि बकासूरचे सुद्धा मालक असतील हा पायरा जुळून देतात, तर काय बोलाल या जोडीबद्दल पुन्हा एकदा? म्हणजे हे जोडी म्हणजे पळते, यांचं काय अडचणच येत नाही. कुठनं बी लागली तर आता आम्हाला पण हे झालंय ना की गाडी आमची कुठनं बी पळणार. त्याकडे बी आलं तर आमचा बैल कडे काढतोय, याकडे बी आज बघितलंय बकासूरने पण कडता ठाम काढली. बरोबर दादा. आणि पुसेगाव झाल्यानंतर कुठेतरी प्रेक्षक बोलत होते की लखन आणि बकासूरच आहे या मैदानात, तर काय फेरा वगैरे झाला होता की मैदान लखन हा पुण्यातच होता? लखन पुण्यातच होता. बरोबर. कारण खूप चर्चा झाली की बकासूर आणि लखनच आहे मुळशी केसरी मैदानात आणि तीच जोडी पळाली. ठीक आहे दादा, एवढा वेळ दिला धन्यवाद आणि पुढच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.